पांडवांची स्वर्गयात्रा। महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांनी हस्तिनापुरावर 36 वर्ष राज्य केले। पांडवाचे राज्य चालू असतानाच भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी त्यांच्या शरीराचा त्याग केला। हे सगळे पाहून पांडवांनी द्रौपदीने शरीरासह स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला। 5 पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले, पण तिथे कधीही स्वर्गात पोहोचू शकले नाही। 5 पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिराज स्वर्गात रस्त्यावर चालले आणि तिथे जाऊन त्यांनी पहिले पाऊल टाकले। पाहिले की दुर्योधन सारखा पापी तिथे आधीच आहे। अशामध्ये प्रश्न असा पडला की पांडव नेहमी धर्माच्या रस्त्यावर चालले, तरीही स्वर्ग त्यांच्या नशिबात का नव्हता आणि पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिराजालाच स्वर्ग का मिळाला। 18 दिवस चाललेले महाभारताचे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूनंतर संपले। हे युद्ध इतिहासातील सगळ्यात मोठ्या युद्धाच्या स्वरूपामध्ये ओळखले जाते। या युद्धानंतर आपल्या मुलांना गमावणारे धृतराष्ट्र आणि गांधारीला राजमहालातील ऐशोआराम आवडेनासे झाले। त्यांना महालामध्ये एकटेपणा वाटू लागला आणि हा एकटेपणा दूर करण्यासाठी दोघांनीही राजमहाल सोडून दिला आणि युद्धाच्या शेवटपर्यंत जंगलामध्ये राहिले। दुसरीकडे भगवान श्रीकृष्णांचा यादव वर्ग हळूहळू संपला, त्यामुळे श्रीकृष्णाच्या पायामध्ये एक बाण लागल्याचे कारण करून श्रीकृष्णाने सुद्धा त्यांची लीला संपवून निघून गेले। पांडव त्यावेळी शानमध्ये हस्तिनापूरमध्ये वर्चस्व राज्य करत होते। 36 वर्ष राज्य चालवल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली होती की पृथ्वीवर त्यांचं काम संपलं आहे, आता पृथ्वीलोक सोडण्याची वेळ आली आहे। त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूचा मुलगा परीक्षितीस हस्तिनापुराचा नवा राजा घोषित केला आणि महर्षी व्यासांची आज्ञा घेऊन 5ही पांडव द्रौपदी बरोबर निघून स्वर्गाच्या मार्गावर निघाले। यात्रेदरम्यान अर्जुनाने लालचामध्ये येऊन धनुष्य आणि बाणांना सोडलं नव्हतं। यात्रेदरम्यान 5ही पांडव कितीतरी नद्या आणि डोंगर समुद्राची यात्रा करत सागरलाल जवळ पोहोचले। तेव्हा तिथे अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी अर्जुनाला धनुष्यबाण सोडून द्यायला सांगितले, कारण त्यांचं काम सुद्धा तोपर्यंत पूर्ण झालं होतं आणि देवांना धनुष्य आणि तर कष्टबाण दिल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले। कुत्रासुद्धा त्यांच्याबरोबर पुढे निघाले। जेव्हा पांडवांनी कुत्र्याविषयी विचारले तेव्हा युधिष्ठिराज म्हणाला, कुत्रा त्याचा प्रामाणिक आहे म्हणून त्याचबरोबर जात आहे। त्यानंतर पांडवांनी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडून सुरुवात केली। उत्तर दिशेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथमध्ये पांडवांना भगवान शिवांनी दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला। रस्त्यामध्ये पुढे चालत असताना पांडवांनी वाळूच्या समुद्राला पार केल्यानंतर सुमेर पर्वताचे दर्शन घेतले। पुढे गेल्यानंतर बद्रीनाथजवळ सरस्वती नदी पार करणे द्रौपदीला अवघड होते आणि त्यामुळे भीमाने एक मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला, ज्याच्यावर चालून द्रौपदी सरस्वती नदी पार केली। असं म्हटलं जातं की मानव गावामध्ये सरस्वती नदीच्या सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे, ज्याला वर्तमानात भीम पुलाच्या नावाने ओळखले जाते। थोडे दूरपर्यंत चालल्यानंतर द्रौपदी एका जागी ठेच लागून खाली पडली। ते पाहून भीमाने युधिष्ठिराला विचारले की द्रौपदीने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही, तरीही तिच्याबरोबर असं का झालं। त्यांच्या उत्तरामध्ये युधिष्ठिर भीमाला म्हणाला, द्रौपदी 5 पांडवांपैकी अर्जुनावर जास्त प्रेम करत होती, त्यामुळे ती स्वर्गात पोहोचण्याच्या आधी खाली पडली। एवढे बोलून युधिष्ठिराजाने द्रौपदीकडे न पाहता त्याची यात्रा चालू केली। जनश्रुतीनुसार स्वर्गाच्या यात्रेदरम्यान द्रौपदी भीमाचा आधार घेऊन चालू लागली, पण द्रौपदी जास्त दूरपर्यंत चालू शकली नाही। ती खाली सतत पडू लागली। तेव्हा भीमाने तिला आधार दिला। त्यावेळी द्रौपदी भीमाला म्हणाली, सगळ्या भावांमध्ये भीमाने माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केले आहे आणि मला पुढच्या जन्मामध्ये परत एकदा भीमाची पत्नी होण्याची इच्छा आहे। थोडं चालल्यानंतर सहदेव सुद्धा खाली पडला।
युधिष्ठिरला सहदेवाच्या पापाविषयी विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, सहदेवाला आपल्या विद्वत्तेवर घमंड होता, त्यामुळे तो कोणालाही त्याच्या बरोबरीचा समजत नसते. त्यामुळे सहदेवाची ही दशा झाली आहे. त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर नकुल खाली पडला. तो सुद्धा त्याची यात्रा पूर्ण करू शकला नाही. तेव्हा कारण विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, नकुलला त्याच्या सुंदर असण्यावर खूप गर्व होता. या कारणामुळे तो सुद्धा स्वर्गात पोहोचू शकला नाही. थोडं पुढे गेल्यानंतर नकुलच्या नंतर अर्जुन सुद्धा खाली पडला. ज्याचं कारण नसताना युधिष्ठिराज म्हणाला, अर्जुनाला त्याचा पराक्रम आणि युद्ध कौशल्यावर खूप घमंड होता आणि तो सुद्धा म्हणाला होता की तो एका दिवसातच त्याच्या सगळ्या शत्रूंना संपवून टाकेल. पण असं झालं नाही आणि हेच कारण आहे की ज्यामुळे आज अर्जुनाची अशी दशा झाली आहे. सगळ्या भावांच्या पापाचा हिशोब देत देत युधिष्ठिराज ते कुत्र आणि भाऊ भीम बरोबर पुढे जात होते. पुढे गेल्यानंतर सुद्धा खाली पडला पांडव. तेव्हा भीमाने विचारल्यानंतर युधिष्ठिराज भीमाला म्हणाला, तू खूप खात होतास आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होतास. हेच कारण आहे तुझी अशी हाल होण्यामागचं. त्यानंतर फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्रा शिल्लक राहिला. यांची यात्रा पूर्ण केल्यानंतर दोघेही स्वर्गाच्या दरवाजाजवळ पोहोचले. तेव्हा त्यांना दरवाजावर देवराज इंद्र भेटले. देवराज इंद्रांना आपल्यासमोर पाहून युधिष्ठिराज त्यांना म्हणाला, त्यांचे चारही भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले, त्यांना सुद्धा आपल्याबरोबर घेऊन या. त्यानंतर इंद्राने युधिष्ठिरला सांगितले, त्यांची भाऊ आणि द्रौपदी शरीर सोडून पहिलेच स्वर्गामध्ये पोहोचले आहेत आणि युधिष्ठिरला शरीराबरोबर स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली. देवराज इंद्र युधिष्ठिरला म्हणाले की ते कुत्र त्यांच्याबरोबर स्पर्धा जिंकू शकत नाही. त्यानंतर युधिष्ठिराज इंद्राला म्हणाले की हे कुत्रा स्वर्गात जाणार. खूप वेळ समजावून सांगितल्यानंतर सुद्धा जेव्हा युधिष्ठिराज दृष्टीने ते मान्य केले नाही, तेव्हा कुत्र्याच्या स्वरूपामध्ये तिथे उपस्थित असलेले यमराज त्यांच्या खरा स्वरूपामध्ये प्रकट झाले. ज्या कुत्र्याला पूर्ण रस्ता भर युधिष्ठिराज प्रामाणिक समजत होते ते यमराज होते. युधिष्ठिरचा चांगलेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून यमराज खूप खुश झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले. त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठिर रथामध्ये बसून स्वर्गाकडे निघाले. तेव्हा युधिष्ठिर स्वर्गात पोहोचले. तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की दुर्योधन सुद्धा अन्य देवताबरोबर स्वर्गामध्ये दिव्य सिंहासनावर बसला आहे. जेव्हा इंद्रांना त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की दुर्योधनाने भलेही आयुष्यभर खोटं आणि अधर्माची साथ दिली होती, पण अर्जुनाने भीमसारख्या योद्ध्यांना न घाबरता आपली हार समोर दिसत असून सुद्धा ज्या बहादुरतेने युद्ध केले होते, या पराक्रमामुळेच त्यांना आज हे स्थान मिळाले होते. युधिष्ठिराजाने पाहिले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदी तेथे नाही. तेव्हा त्यांनी देवराज इंद्राला त्यांच्या भावांना भेटण्याची इच्छा सांगताना म्हणाले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदीला ज्या लोकांमध्ये जागा मिळाली आहे त्यांना सुद्धा या लोकांमध्ये स्थान पाहिजे. आपल्या भावांपेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही. त्यानंतर देवराज इंद्राने एका देवदूताबरोबर पाठवले. देवताबरोबर चालता चालता युधिष्ठिराज एका अशा रस्त्यावर पोहोचले. तिथे एक खूप अंधारच होता. चारी बाजूंना खराब वास येत होता आणि तिथे शोकाकूळ पसरलेला होता. रस्त्याच्या अडचणींना वैतागून युधिष्ठिराज देवदूताला विचारले, या रस्त्यावर पुढे अजून किती दूरपर्यंत चालायचं आहे? त्याच्या उत्तरामध्ये देवदूताने युधिष्ठिराला सांगितले की खरं तर हे लोक नरकाच्या रस्त्यावर आहेत. देवदूत म्हणाला की त्यांना देवतांनी आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालताना थकाल तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन जाईन. त्यामुळे जर तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचं का? एवढ्यात युधिष्ठिर मागे जाण्यासाठी वळले. तेव्हा त्यांना तिथे दुःखी लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले, जे त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगत होते.
युधिष्ठिरने त्यांना नाव विचारले तर त्यांनी त्यांचे नाव कर्ण, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम आणि द्रौपदी सांगितले. हे ऐकून युधिष्ठिर म्हणाला, तू परत जा, मी माझ्या भावांना सोडून कुठेही जाणार नाही. देवदूताने ही गोष्ट जाणून इंद्रांना सांगितले. काही वेळानंतर देवराज इंद्र त्या ठिकाणी पोहोचले. जेव्हा युधिष्ठिरने देवराज इंद्रांना विचारले हे सगळं काय आहे, तेव्हा देवराज इंद्रांनी सांगितले की तुम्ही अश्वत्थामांच्या मृत्यूची खोटी खबर देऊन आचार्य द्रोणाचार्यांचा वध केला होता. त्यामुळे युधिष्ठिरला धोक्याने काही वेळ नरकामध्ये वेळ घालवावा लागत आहे. त्यांना स्वर्गामध्ये जायचं आहे, जिथे त्यांचे भाऊ आधीपासूनच उभे आहेत. त्यानंतर युधिष्ठिराने देव नदी गंगेमध्ये स्नान करून माणूस शरीराला सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले आणि त्या रूपामध्ये स्वर्गात पोहोचले, जिथे नकुल, सहदेव, अर्जुन, भीम त्यांची वाट पाहत होते की जिथे त्यांच्या भावांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी सुद्धा होती. वायुदेवतेजवळ बसले आहेत आणि नकुल आणि सहदेव अश्विनी कुमारांच्या जवळ बसले होते. आपल्या सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठिर खूप खुश झाला. तुम्हाला अशा प्रकारच्या आणखी कोणत्या कथा ऐकायला आवडतील ते कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.